आज पुरणपोळी करत असताना मला माझ्या आजीची आठवण आली. तर माझी आजी नेहमी मला म्हणायची की पुरणपोळी टम्मा फुगलेली एकदम मऊ लुसलुशीत लागते. तर आणि आज मी पुरणपोळी केली होती, तर मला माझ्या आजीची आठवण सुद्धा येत होती. तर होळी पण आली आणि सणाला घराघरात बनवणारी ही पुरणपोळी तर आपण करूया. आणि होळी सुद्धा येऊन राहिली जवळ, तर आपण आज पुरणपोळी बनवत आहे. सर्वात आधी आपण इथे स्वच्छ डाळ वगैरे धुतली आहे. चणा डाळ घेतली होती मी. ते 3 तास मी भिजवून टाकले होते पाण्यामध्ये आणि ते भिजल्यावर एकदम पूर्ण भिजून गेली. तुम्ही बघू शकता पूर्ण भिजली होती. नंतर आपल्याला म्हणजे 5-6 शिट्ट्यामध्ये ते होऊन जाते. तर आपल्याला सगळं फक्त 6 शिट्ट्यामध्ये आपली डाळ छान तर शिट्ट्या होतपर्यंत आपण तोपर्यंत कणिक वगैरे भिजवून घेऊया. तर कणिक भिजवायसाठी सर्वात आधी गव्हाचे पीठ घेतले आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि हळदचं पाणी केलं मी. पाण्यामध्ये हळद थोडी टाकली आणि फिरवलं त्याला आणि असंच आपण थोडं थोडं घेऊन आपण भिजवून घेऊया छान. आणि आता भिजवलं आणि याला आपल्याला 15 मिनिट ठेवायचं आहे. ते कसं, एका भांड्यामध्ये कणिक भिजून म्हणजे डुबेन एवढं पाणी टाकायचं आहे आणि ते आपल्याला 15 मिनिट ठेवायचं आहे. असं केल्याने कणिक जास्त मळून घ्यायची गरज नाही आपल्याला. तर असं काही केलं होतं. नंतर 15 मिनिट झाले होते, तर मी त्या कणकेला काढलं. बघू शकता किती सॉफ्ट एकदम झालं. फक्त मी तेलाचं थेंब लावलं आणि खूप मस्त एकदम सॉफ्ट झाला होता डो. नंतर इथे जे आपलं कुकर झालं, 6 शिट्ट्या झाल्या होत्या. पूर्ण डाळ एकदम छान अशी शिजून गेली होती. आणि तुम्ही पण म्हणजे पूर्ण रात्र सुद्धा ठेवू शकता भिजून, किंवा 1 तास असेल, 2 तास, 3 तास असं पण ठेवू शकता. मी 3 तास ठेवले होते. नंतर इथे आपल्याला पूर्ण डाळ गॅसवर ठेवायची आहे. नंतर इथे पाणी काढून गॅसवर ठेवायचे आहे कुकरमध्ये त्याच. नंतर इथे आपल्याला साखर टाकायची आहे. तुम्हाला हवे तेवढी साखर टाकायची आहे. थोडं मी साखर टाकली आणि गूळ टाकलं. ते मी क्लिप ॲड नाही केली कारण ते मी म्हणजे व्हिडिओ नाही केलाय. तर इथे गूळ पण टाकला होता थोडा आणि इलायची पूड टाकली आणि जायफळ टाकलं होतं थोडं. आणि आपल्याला सर्व पाणी पूर्ण आटतपर्यंत आपल्याला छान होऊ द्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी. आणि जो आपण डो आपण ठेवला होता भिजवायला तो सुद्धा घेऊ आणि आपण बघू. मी अशा टाईपनी करते कारण हे मला लवकर पण वाटते आणि मला छान जमते पण यानी. तर मी 2 अशा म्हणजे छोटे छोटे गोळे घेते आणि लाटून घेते. नंतर त्याच्या एकावरती मी पुरण घेते आणि त्याला वरून लावून त्याचं झाकणीने हे करून टाकते. असा शेप पण छान येतो आणि पुरणपोळी दिसायला पण छान दिसते. जर तुम्हाला त्या दुसऱ्या टाईपनी करता येत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. मला ही एक ट्रिक इझी वाटते आणि छान पण वाटते, तर मी हे असं करते. तर पुरणपोळी बघू शकता खूप छान फुगली होती आणि मस्त असं जेवण छान झालं जेवण.